हॅलो, गुड मॉर्निंग. आज इतका वेळ नाही भेटला की सकाळपासून व्हिडिओ काढेल. बट BTS सांगते, माझ्या दुसऱ्या मामाला मुलगा झाला आहे आणि त्याला बघण्यासाठी आम्ही चाललो अलिबागला. आधी बोटीने जायचा प्लॅन होता, पण रेड अलर्ट असल्यामुळे आम्ही आता ट्रेनने जातो आहे. म्हणजे CSTवरनं पनवेल, त्यानंतर मग पनवेलवरनं बस. बोटीने आम्ही 2 तासात पोचलो असतो, पण एवढं सगळं असल्यामुळे 4 तास लागले आम्हाला पोचायला. मामा बोलला की AC बसने या पनवेलवरनं. आम्ही बोललो ठीक आहे चालेल, म्हणजे जास्त पैसे गेले तरी काही हरकत नाही आहे. पण ACच्या नावाखाली फक्त जिथे तुटलं होतं तिथूनच हवा येत होती. पैसे पण गेले आणि AC पण नाही भेटली. असो, तिथून मग आम्ही अलिबागला पोचलो आणि रिक्षा करून मामीच्या घरी गेलो. माझ्या छोट्या भावाला बघून खूप मज्जा वाटली. किती छोटूसा आहे तो, एकदम असं पिल्लू. एवढ्यात न्यूबॉर्न बेबीचा फेस नाही रिव्हील करू शकत, सो फेस हाईड केला आहे. पण खूपच क्यूट आहे आणि छोटूसा आहे. आणि पाऊस पण इतका होता, बापरे. ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जुलैचा फील येत होता. म्हणजे आत्ता पण तोच सीन आहे, पण अलिबागला काहीतरी वेगळंच वाटत होतं. आम्हाला दुसऱ्या मामांकडे पण जायचं होतं, त्यासाठी आम्ही असा विचार केला की आम्ही लवकर निघू. पण आमचा लवकर म्हणजे उशिराच असतो. मग त्यांना न भेटताच आम्ही निघालो. बस स्टँडवर गेलो, बघतो तर बोटी तर बंद होत्याच. त्यामुळे संडे असल्यामुळे जास्त गर्दी झाली आहे बसला आणि कोणतीच बस रिकामी नाही. नाईलाजाने आम्हाला त्या दुसऱ्या मामाकडेच राहायला जावं लागलं. माझ्या आणि माझ्या बहिणीकडे कपडे नसल्यामुळे आम्ही तिथून थोडी शॉपिंग केली, टी-शर्ट आणि शॉर्ट्स रात्रीसाठी फक्त. मग परत बस स्टँडवरनं रिक्षा पकडली आणि थळात गेलो, जिथे माझे दुसरे मामा राहतात. आणि त्यांच्या घरी आम्ही स्टे केला नाईटसाठी. त्यांची वाईफ पण इतकी चांगली आहे ना, म्हणजे जेव्हा पण जाऊ ना तेव्हा तसं दुसऱ्यांच्या घरी आलं असं कधीच वाटत नाही. म्हणजे आपल्याच घरी आहे आणि एकदम असं फ्रीली, खूप मस्त आहे. ओके, सो या पुढचा अपडेट फक्त एवढाच आहे. मला व्हिडिओ काढायला कंटाळा आला आणि आम्ही जसे गेलो होतो तसे सुखरूप घरी परत आलेलो आहोत. ओके, टाटा, बाय.